शिवशंकर हे आमचं आराध्य आहे. शिवशक्तीची ही पृथा पावन झाली या पंथा, जे नारदाधिक सर्वथा ही सद्गुरु कृपा. या संप्रदायाचं अधिष्ठान शिव आहे, ईश्वर आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या हृदयामध्ये वास करणाऱ्या भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे. शंकर आहे जो रोज आपलं बरं करतो, रोज आपल्याला जपतो, रोज आपल्याला सांभाळतो, रोज आपल्याला या जीवनामध्ये सहाय्यभूत होतो, तो शंकर. जे जे स्मरण तुम्ही करता त्या सगळ्या स्मरणामध्ये शंकरांचं स्मरण आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या या शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचं स्मरण करा. ते शंकर आपल्या हृदयामध्ये वास करतात आणि या हृदयामध्ये वास करणाऱ्या शंकरावरती मनाने अभिषेक झाला पाहिजे, भक्तीने अभिषेक झाला पाहिजे, त्याची पूजा व्हायला पाहिजे, पूज्य भावनेने पूजा व्हायला पाहिजे. कदाचित फुलं नसणार पण सुमन असणार, चांगलं मन असणार. कदाचित आमच्याकडे स्वच्छ पाणी नसणार पण आपल्या अंतःकरणातील जी भक्ती आहे त्या भक्तीचं पाणी आपण शंकरांच्या या पिंडिकेवरती घालायचं आहे. अशा प्रकारे भगवान शिवशंकरांची आराधना मानसपूजेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जर केली तर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. आपल्यामध्ये वास करणारा भगवंत जो आहे त्याला शिव म्हणजे कल्याण करणारा असं मानलेलं आहे. तो कल्याण करणारा देव तुम्हा सर्वांचं भलं करो, कल्याण करो आणि तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये तो अखंडितपणे वास करतो आहे. त्याची अखंडितपणे तुम्हा सर्वांकडून सेवा हो अशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्याकडे प्रार्थना. तुम्हा सर्वांस गोड गोड आशीर्वाद. हर हर महादेव.